पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळांच्या निक्षेपणास डॅश डॅश असे म्हणतात. त्यासाठी तुम्हाला पर्याय दिले आहेत भाबर, खादर, भागर आणि तराई. तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तुमचं पर्याय क्रमांक 2 खादर. पुढचा प्रश्न पहा. दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? त्यासाठी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत कळसुबाई, धूपगड, अन्नाईमुडी आणि दोडाबेटा. पहा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तुमचं पर्याय क्रमांक 3 अन्नाईमुडी हे दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर आहे. बघा मित्रांनो हे सर्व प्रश्नही तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. पामबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर पहा मित्रांनो त्यासाठी पर्याय दिलेले आहेत भारत म्यानमार, भारत मालदीव, भारत श्रीलंका आणि यापैकी नाही. त्यामध्ये आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान पामबम बेट आहे. प्रश्न क्रमांक 6. भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? त्यासाठी पर्याय दिले आहेत पुदुच्चेरी, दादर नगर हवेली, लक्षद्वीप आणि दीव दमण. पहा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लक्षद्वीप. लक्षद्वीप हे भारताचे सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. कोणते? केंद्रशासित प्रदेश. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. हिमालय पर्वतरांगाचा गाभा कोणत्या खडकांनी बनला आहे? त्यासाठी आपला पर्याय आहेत कनाष्म खडक, पट्टिताश्म, दोन्ही आणि यापैकी नाही. तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तुमचं पर्याय क्रमांक 1 कनाष्म खडक. कनाष्म खडकांनी हिमालयन पर्वतरांगांचा गाभा बनलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 8. पीर पंजाल रांग व धौलाधार रांगेचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? यासाठी पर्याय दिला आहे तुम्हाला बृहत हिमालय, लघु हिमालय, पूर्व हिमालय आणि यापैकी नाही. तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तुमचं पर्याय क्रमांक 2 लघु हिमालय. पुढचा प्रश्न पहा की प्रश्न क्रमांक 9. तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखा. तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखा. तर पहा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तुमचं पर्याय क्रमांक 3 रीती वर्तमान काळ. हा कोणता काळ आहे? रीती वर्तमान काळ. मित्रांनो तुम्हाला दररोज या प्रकारच्या प्रश्नपत्रिका पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला टाकलेल्या दररोज प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? त्यासाठी तुम्हाला पर्याय दिले आहेत तुंगभद्रा, मुसी, पालेरो आणि घटप्रभा. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तुमचं पर्याय क्रमांक 2 मुसी. हैदराबाद हे शहर मुसी या नदीवर वसलेले आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहेत? तर त्यासाठी पर्याय दिले आहेत गाळणा टेकड्या, गाविलगड टेकड्या, गायखुरी टेकड्या आणि दरकेसा टेकड्या. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तुमचं पर्याय क्रमांक 4 दरकेसा टेकड्या. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी आपल्याला पर्याय दिले आहेत 25, 26 आणि 18 आणि 20. तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तुमचं पर्याय क्रमांक 2 26. महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी 26 जिल्हे होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला पर्याय दिले आहेत अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नाशिक विभाग आणि पुणे विभाग. पहा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 औरंगाबाद विभाग. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. पुढचा प्रश्न पहा. 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 2015 ते 2020 हे 15व्या वित्त आयोगाचा कालावधी आहे. प्रश्न क्रमांक 15 आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो आपला आजच्या व्हिडिओचा. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? मित्रांनो पहा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.